Good morning, student. Today we start the sixth chapter of Business Economics Part 2. The chapter name is Investment Functions and the Marginal Efficiency of Capital. In this chapter, we learn about the introduction of investment functions, then the types of investment, then the marginal efficiency of capital and investment demand curve. So we start with first introduction. The theory of employment developed by the J.M. Keynes emphasized on the high level of effective demand to maintain the high level of employment. Effective demand is summations of the consumption demand and investment demand. While the consumption demand refers to the demand for the final or the consumption good, investment demand refers to the demand for the capital goods. Consumption demand depends upon the level of income and propensity to consume. Investment demand, on the other hand, depend on the marginal efficiency of capital and rate of interest. In short run, consumption demand remains stable, hence the level of employment is mainly influenced by the investment demand. Of the two factors determine the investment demand, rate of interest remains stable in the short run, hence the marginal efficiency of capital is the most influential factor in determining the level of investment demand and employment. When the real investment increase, demand for the factor of production will rise, leading to the more employment and more national income. In economics, investment refers to the real investment, नॉट फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट. या ठिकाणी आपल्याला दिले की J.M. केन्स यांनी जी त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट थेअरी डेव्हलप केली आहे ती पूर्णपणे आपल्याला हाय एम्प्लॉयमेंट लेवल डेव्हलप करण्यासाठी किंवा मेंटेन करण्यासाठी आपल्याला हाय लेवल ऑफ इफेक्टिव्ह डिमांड असणं गरजेचं असतं. अशा पद्धतीवर त्या ठिकाणी आपल्याला भर देताना दिसून येते. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला एम्प्लॉयमेंट थेअरी जी आहे ती आपल्याला हाय लेवल ऑफ इफेक्टिव्ह डिमांडवरती आपल्याला मोठ्या प्रमाणात भर देताना दिसून येते. तर इफेक्टिव्ह डिमांड ही त्या ठिकाणी आपल्याला कन्झम्पशन डिमांड अँड इन्व्हेस्टमेंट डिमांड या दोघांचं त्या ठिकाणी समेशन त्या ठिकाणी आपल्याला असलेलं दिसून येतं. तर कन्झम्पशन डिमांड म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी फायनल किंवा कन्झ्युमेबल गुड्ससाठी जी काही डिमांड असते त्यालाच ठिकाणी आपण कन्झम्पशन डिमांड असं म्हटलं जातं. आणि इन्व्हेस्टमेंट डिमांड म्हणजेच काय, तर कॅपिटल गुड्ससाठी जी काही डिमांड असते त्यालाच त्या ठिकाणी आपण इन्व्हेस्टमेंट डिमांड असं म्हटलं जातं. तर कन्झम्पशन डिमांड ही त्या ठिकाणी आपल्याला लेवल ऑफ इन्कम आणि प्रोपेन्सिटी टू कन्झ्युम या दोन गोष्टीवरती डिपेंड असलेली आपल्याला दिसून येते. तर इन्व्हेस्टमेंट डिमांड ही त्या ठिकाणी आपल्याला मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल आणि रेट ऑफ इंटरेस्ट या दोन गोष्टीवरती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. तर शॉर्ट रनमध्ये आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कन्झम्पशन डिमांड ही आपल्याला स्टेबल असलेली दिसून येते, परंतु इन्व्हेस्टमेंट डिमांड ही आपल्याला फ्लक्च्युएट होताना दिसून येते. त्यामुळे लेवल ऑफ एम्प्लॉयमेंटवरती आपल्याला इन्व्हेस्टमेंट डिमांड जी आहे ती मोठ्या प्रमाणात इफेक्ट करताना आपल्याला दिसून येते. तर इन्व्हेस्टमेंट डिमांड ही दोन फॅक्टरवरती आपल्याला डिटरमाइन करताना दिसून येते, ती म्हणजेच रेट ऑफ इंटरेस्ट आणि मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल. तर रेट ऑफ इंटरेस्ट जे बघितलं तर आपण शॉर्ट रनसाठी रेट ऑफ इंटरेस्ट हे आपल्याला सेम असलेले किंवा स्टेबल असलेले आपल्याला दिसून येतात, परंतु मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल ही टेक्निक आपल्याला फ्लक्च्युएटिंग असलेली दिसून येते. त्यामुळेच आपल्याला इन्व्हेस्टमेंट डिमांड किंवा एम्प्लॉयमेंट लेवल ऑफ एम्प्लॉयमेंट या ठिकाणी डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल हा सगळ्यात महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसून येतो. त्याचबरोबर ज्या वेळेला आपल्याला रिअल इन्व्हेस्टमेंट वाढते त्यावेळेला ठिकाणी आपल्याला फॅक्टर ऑफ प्रोडक्शनची डिमांड जी आहे ती आपल्याला वाढलेली दिसून येते. त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट असेल किंवा नॅशनल इन्कम जी असेल त्याच्यामध्ये देखील आपल्याला भर पडलेला दिसून येतो. परंतु जर आपण इकॉनॉमीमध्ये जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फक्त रिअल इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी कन्सिडर केली जाते. फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट ही इकॉनॉमीमध्ये आपल्याला कन्सिडर केलेली किंवा रेफर केलेली आपल्याला दिसून येत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला इकॉनॉमीमध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट बघितली तर फक्त ठिकाणी रिअल इन्व्हेस्टमेंट ही कन्सिडर केलेली आपल्याला दिसून येते. तर या ठिकाणी आपल्याला टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट दिलेले आहेत, म्हणजेच इन्व्हेस्टमेंटचे टाईप्स कोणकोणते आहेत ते या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. सो द फर्स्ट इज ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट अँड इंड्यूस इन्व्हेस्टमेंट. Autonomous investment refers to those investments which are made without a reference to the income or the profit or rate of interest. It is not profit oriented. Investment made by the government in roads, railways, etc. are autonomous investment. Investment made due to the technological development, population growth, discovery of the new resources also belong to this category. Autonomous investment are said to be the income inelastic. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला टाईप्स ऑफ इन्व्हेस्टमेंट दिले त्यामध्ये फर्स्ट आहे तो म्हणजेच ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट अँड इंड्यूस इन्व्हेस्टमेंट. तर ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं इन्कम किंवा त्याच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचं प्रॉफिट असेल किंवा रेट ऑफ इंटरेस्ट या ठिकाणी विचारात न घेता त्या ठिकाणी केली जाणारी इन्व्हेस्टमेंट त्यालाच त्या ठिकाणी आपण
ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. थोडक्यात ती ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट ही ठिकाणी प्रॉफिट ओरिएंटेड नसते, म्हणजे ज्याच्यामधून कोणत्याही प्रकारचा प्रॉफिट आपल्याला ठिकाणी झालेला दिसून येत नाही. म्हणजेच आपल्याला लक्षात येईल की गव्हर्नमेंटच्या माध्यमातून रोडमध्ये केली जाणारी किंवा रेल्वेमध्ये केली जाणारी जी काही इन्व्हेस्टमेंट आहे त्याला ठिकाणी आपण ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. त्याचबरोबर टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटसाठी असेल किंवा पॉप्युलेशनच्या ग्रोथच्या माध्यमातून झालेली इन्व्हेस्टमेंट असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे नवीन नवीन रिसोर्सेस डिस्कवर करण्यासाठी केली जाणारी इन्व्हेस्टमेंट असेल, यासारख्या इन्व्हेस्टमेंट देखील त्या ठिकाणी आपल्याला ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्क्लूड केलेले आपल्याला दिसून येतात. थोडक्यात ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट म्हणजे नॉन प्रॉफिट इन्व्हेस्टमेंट जी केली जाते किंवा नॉन प्रॉफिट ओरिएंटेड इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याला ठिकाणी आपण ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. तर ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंटला त्या ठिकाणी आपल्याला इन्कम इन इलॅस्टिक असं देखील म्हटलेलं आपल्याला दिसून येतं. इंड्यूस इन्व्हेस्टमेंट रेफर्स टू द ऑल दोज इन्व्हेस्टमेंट विच आर डन विथ द प्रॉफिट मोटिव्ह. जनरली द प्रायव्हेट सेक्टर इन्व्हेस्टमेंट आर इंड्यूस इन्व्हेस्टमेंट. इंड्यूस इन्व्हेस्टमेंट विल बी more if the profit are more and vice versa. When the income of the people rise, consumption expenditure will rise, leading to the more induced investment. Therefore, the induced investment is income elastic. When the income rise, investment will be more and vice versa. म्हणजे जे काही नेक्स्ट आपल्याला टाईप दिले तर म्हणजेच इंड्यूस इन्व्हेस्टमेंट. तर इंड्यूस इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर प्रॉफिट मोटिव्हच्या माध्यमातून केली जाणारी काय इन्व्हेस्टमेंट असते त्याला सगळीकडे आपण इंड्यूस इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे जनरली जर बघितलं तर प्रायव्हेट सेक्टरकडून केली जाणारी काय जी इन्व्हेस्टमेंट असेल ती पूर्णपणे आपल्याला इंड्यूस इन्व्हेस्टमेंट आपल्याला असलेली दिसून येते. त्याचबरोबर ज्या वेळेला आपल्याला प्रॉफिट हा जास्त होत असेल त्यावेळेला मोठ्या प्रमाणात आपल्याला इंड्यूस इन्व्हेस्टमेंट ही केलेली दिसून येते. त्याचबरोबर लोकांचं जे काही इन्कम आहे ते जर वाढलं तरी देखील आपल्याला कन्झम्पशन एक्सपेंडिचर हे वाढलेले दिसून येतात आणि त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला इंड्यूस इन्व्हेस्टमेंट ही वाढलेली दिसून येते. त्यामुळेच इंड्यूस इन्व्हेस्टमेंट ही इन्कम इलॅस्टिक आपल्याला असलेली दिसून येते. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला इन्कम वाढतं त्याच पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट देखील आपल्याला वाढलेली दिसून येते आणि ज्यावेळेला इन्कम कमी होतं त्यावेळेला आपल्याला इन्व्हेस्टमेंट देखील कमी झालेली दिसून येते. तर या ठिकाणी आपल्याला ऑटोनॉमस आणि इंड्यूस इन्व्हेस्टमेंट ही डायग्रामच्या माध्यमातून रिप्रेझेंट केलेली आहे. ते आपण आता पुढे डायग्रामच्या माध्यमातून समजून घेऊया. इन द अबव डायग्राम AA रिप्रेझेंट द ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट. AA is a parallel to the x-axis indicating it does not change in the change in income. II represent the induced investment. It is an upward sloping curve showing that the investment will be increased with the rise in income and vice versa. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला 6.1च्या माध्यमातून त्या ठिकाणी ऑटोनॉमस आणि इंड्यूस इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आपल्याला रिप्रेझेंट केलेली आहे. तर त्या ठिकाणी एक्स ॲक्सिसवरती आपल्याला इन्कम दिलं आहे आणि वाय ॲक्सिसवरती आपल्याला इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे. तर त्यामध्ये डायग्राममध्ये बघितलं तर एच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला एल या लाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट रिप्रेझेंट केलेली आहे. तर ए हा त्या ठिकाणी एक्स ॲक्सिसला आपल्याला पॅरलर असलेला दिसून येतो. तर याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की इन्कम जरी किती जरी वाढलं किंवा किती जरी कमी झालं तरी त्या ठिकाणी आपल्याला ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंटमध्ये कोणत्याही प्रकारचा डिफरन्स किंवा चेंज त्या ठिकाणी आपल्याला झालेले दिसून येत नाहीत. त्याचबरोबर आपल्याला आय या लाईनच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला इंड्यूस इन्व्हेस्टमेंट ही रिप्रेझेंट केलेली दिसून येते आणि ही लाईन ही त्या ठिकाणी आपल्याला अपवर्ड स्लोपिंग त्या ठिकाणी आपल्याला कर असलेला आपल्याला दिसून येतो. याच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की ज्याप्रमाणे इन्व्हेस्टमेंट इन्कम वाढतं त्याच पद्धतीने आपल्याला इन्व्हेस्टमेंट वाढलेली दिसून येते आणि इन्कम कमी झालं की आपल्याला इन्व्हेस्टमेंट देखील कमी झालेली दिसून येते. अशा पद्धतीने आपल्याला या डायग्रामच्या माध्यमातून ऑटोनॉमस आणि इंड्यूस इन्व्हेस्टमेंट ही रिप्रेझेंट केलेली आहे. नेक्स्ट इज ग्रॉस इन्व्हेस्टमेंट अँड नेट इन्व्हेस्टमेंट. Gross investment refers to the total investment in the fixed asset during the period of time. Investment on the machines, factories, building, etc. are considered in the gross investment. Net investment is gross investment minus depreciations of the capital asset. Along with the depreciation, expenditure on the maintenance of the machine and fixed asset, and also any losses to the fixed capital due to fire, flood, etc. Thus, the net investment is gross investment minus depreciation, maintenance, expenditure and losses. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला टाईप दिला आहे तर म्हणजेच ग्रॉस इन्व्हेस्टमेंट आणि नेट इन्व्हेस्टमेंट. तर ग्रॉस इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर आपण ज्या एखाद्या फिक्स असेटमध्ये एका ठराविक पिरियडमध्ये जी काही टोटल इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याला सर इकडे आपण ग्रॉस इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या मशिनरीमध्ये असेल, फॅक्टरीमध्ये असेल, बिल्डिंगमध्ये असेल, जी काही फिक्स असेट असेल त्या फिक्स असेटमध्ये आपण ठराविक पिरियडमध्ये जी काही टोटल इन्व्हेस्टमेंट करतो त्याला सर इकडे आपण ग्रॉस इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. तर नेट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर ग्रॉस इन्व्हेस्टमेंटच्या मधून आपण ज्या वेळेला एखाद्या कॅपिटल असेटचं डिप्रिसिएशन मायनस करतो आणि त्याच्या माध्यमातून जे काही आपल्याला अमाऊंट मिळते त्याला सर इकडे आपण नेट इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. मग या डिप्रिसिएशन बरोबरच त्या ठिकाणी मेंटेनन्स एक्सपेंडिचर असेल, त्याचबरोबर जो काही लॉस झाला असेल म्हणजेच एखाद्या कॅपिटल असेटमध्ये जो काही लॉस झाला असेल
तो देखील मायनस केल्याच्या नंतर जी काही आपल्याला अमाऊंट मिळते त्याच्याकडे आपण नेट इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात नेट इन्व्हेस्टमेंट ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केली जाते, तर जी काही आपली ग्रॉस इन्व्हेस्टमेंट असेल त्याच्यामधून डिप्रिसिएशन, मेंटेनन्स एक्सपेंडिचर आणि लॉसेस हे मायनस केल्याच्या नंतर जी काही अमाऊंट मिळते त्याला आपण नेट इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज रिअल इन्व्हेस्टमेंट अँड फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट. The term investment can imply two things, namely the financial investment and real investment. When the people invest in the shares, debenture, bonds, etc., it is termed as a financial investment. They are investing on already existing asset and it is mere transfer of ownership from one person to the another. Real investment, on the contrary, refers to the investment which increase the stocks of capital asset like machinery, equipment, constructions of the new factory, etc. Real investment also include the constructions of new roads, railway, canals, bridge, etc. तर या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला टाईप दिले ते म्हणजेच रिअल इन्व्हेस्टमेंट अँड फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हटल्याच्या नंतर दोन त्या ठिकाणी आपल्याला मेन टाईप पडलेले दिसून येतात, त्यामध्ये फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट आणि रिअल इन्व्हेस्टमेंट. तर फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर एखादी व्यक्ती ज्यावेळेला शेअरमध्ये असेल किंवा डिबेंचरमध्ये असेल किंवा बॉन्ड्समध्ये ज्यावेळेला इन्व्हेस्टमेंट करते त्यावेळेस त्या ठिकाणी आपल्याला फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही फिनान्शियल असेट्स असतील त्यामध्ये ज्यावेळेला एखादी व्यक्ती ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करते त्याला ठिकाणी आपण फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. आणि ही जी काही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ऑलरेडी एक्झिस्टिंग असेटमध्ये आपल्याला केलेली दिसून येते. म्हणजेच ऑलरेडी ज्या मार्केटमध्ये असेट अवेलेबल आहेत त्या असेटमध्ये ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट केलेली आपल्याला दिसून येते. आणि या असेटची ओनरशिप जी आहे ती आपण इझिली ठिकाणी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करू शकतो. अशा असेटमध्ये ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याला तिकडे आपण फिनान्शियल इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. तर रिअल इन्व्हेस्टमेंट म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी रिअल इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून आपला जो काही कॅपिटल असेटचा जो स्टॉक जो आहे तो आपल्याला वाढलेला दिसून येतो. म्हणजेच आपल्या एक्झिस्टिंग कॅपिटल असेटमध्ये वाढ करण्यासाठी आपण जे काही इन्व्हेस्टमेंट करत असतो त्याला ठिकाणी आपण रिअल इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. मग त्या ठिकाणी मशिनरीमध्ये असेल, इक्विपमेंटमध्ये असेल किंवा कन्स्ट्रक्शन्स ऑफ न्यू फॅक्टरी असेल यासारख्या वेगळ्या फॅक्टरमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून त्या ठिकाणी आपली कॅपिटल असेट जी आहे ती वाढवण्याचा प्रयत्न करत असतो त्याला ठिकाणी आपण रिअल इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. त्याचबरोबर रिअल इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्स्ट्रक्शन्स ऑफ न्यू रोड असेल, रेल्वेज असेल किंवा कॅनल असेल किंवा ब्रिजचं कन्स्ट्रक्शन्स हे देखील त्या ठिकाणी आपल्याला रिअल इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्क्लूड असलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने वेगवेगळ्या टाईप्समध्ये ठिकाणी आपल्याला इन्व्हेस्टमेंट ही केलेली दिसून येते. नेक्स्ट इज मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल. The term marginal efficiency of capital, popularly referred as a MEC, refers to the expected return of the profitability from the capital asset. It is defined as a rate of return expected over and above the cost of additional or the marginal unit of the capital asset. The capital asset here refers to the brand new asset and not on an existing one. Similarly, return is related to the expected one, not on existing or actual return. तर या ठिकाणी आपल्याला कॉन्सेप्ट दिली आहे ती म्हणजेच मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल. तर मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल ही त्या ठिकाणी आपल्याला MEC या नावाने आपल्याला मोठ्या प्रमाणात पॉप्युलर असलेली दिसून येते. तर मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल म्हणजेच काय, तर आपल्या कॅपिटल असेटवरती आपल्याला किती प्रमाणात प्रॉफिटेबिलिटी मिळू शकते त्याचा जो काही एक्सपेक्टेड रेट असतो त्याला ठिकाणी आपण मार्जिनल इफिशियन्सी असं म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या जे काही आपण जे काही असेट त्या ठिकाणी कॅपिटल असेट त्या ठिकाणी परचेस केलेले असतात त्याच्या माध्यमातून आपल्याला किती प्रमाणात बेनिफिट होणार आहे, किती प्रमाणात आपल्याला प्रॉफिटेबिलिटी मिळणार आहे त्याचा जो काही एक्सपेक्टेड रेट असतो त्याला ठिकाणी आपण मार्जिनल इफिशियन्सी ऑफ रिटर्न कॅपिटल असं म्हटलं जातं. थोडक्यात मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल म्हणजेच काय, तर कॅपिटल असेटच्या मार्जिनल युनिटवरती किंवा ॲडिशनल कॉस्टवरती जी काय आपल्या ठिकाणी रिटर्न मिळणार असतात त्याचे जे काय एक्सपेक्टेड रेट असतो त्याला श्रेणी आपण मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल असं म्हटलं जातं. म्हणजेच आपण असेट परचेस केल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी रिटर्न मिळणार आहेत, किती प्रमाणात त्याचा रेट किती असणार आहे त्याला श्रेणी आपण मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल असं म्हटलं जातं. तर याच्यामध्ये ज्या काही कॅपिटल असेट घेतल्या जातात त्या फक्त न्यू असेट त्या ठिकाणी आपल्याला ब्रँड न्यू असेट त्या ठिकाणी कन्सिडर केलेले आपल्याला दिसून येतात. एक्झिस्टिंग असेट त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जात नाहीत. त्याचबरोबर रिटर्न जो आहे तो देखील एक्सपेक्टेड रिटर्न त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो. ॲक्च्युअल रिटर्न किंवा त्या ठिकाणी एक्झिस्टिंग रिटर्न जो आहे तो कॅल्क्युलेट केला जात नाही. तर आपल्याला एक्सपेक्टेड किती आहे तो त्या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट केला जातो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल ही कॅल्क्युलेट केलेली आपल्याला दिसून येते. MEC depend on two factors, namely the prospective yield from the capital asset and the supply price of the asset. Prospective yield refers to the total net return expected from the asset over its lifetime. It refers to the net income received by the selling the output produced by the capital asset.
Net return here the implies that the cost of using the asset is deducted from the gross income. For example, if the machine was lifespan of the 20 years, the expected net return for the each year should be estimated, and the aggregate of the net return for the 20 year will give the prospective yield in the capital asset. तर MEC ही दोन फॅक्टरवरती आपल्याला डिपेंड असलेली दिसून येते. तर ते दोन फॅक्टर कोणते, तर प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड फ्रॉम द कॅपिटल असेट आणि सप्लाय प्राईज ऑफ असेट, या दोन फॅक्टरवरती आपल्याला मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल देखील डिपेंड असलेलं दिसून येतं. तर प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड म्हणजेच काय, तर त्या असेटच्या पूर्ण लाईफ टाईममध्ये आपल्याला किती प्रमाणात ठिकाणी नेट रिटर्न मिळणार आहेत, टोटल नेट रिटर्न एक्सपेक्टेड आहेत, त्यालाच ठिकाणी आपण प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड असं म्हटलं जातं. म्हणजेच थोडक्यात तरीकेने आपण आपले जे काही कॅपिटल असेट आहे त्याच्या माध्यमातून आपण किती आउटपुट ठिकाणी प्रोड्यूस करू शकतो आणि त्याच्या सेलिंगच्या माध्यमातून आपल्याला किती प्रमाणात नेट इन्कम त्या ठिकाणी रिसीव्ह होणार आहे, त्याचा जो काही एस्टिमेशन असतं त्याला ठिकाणी आपण प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड असं म्हटलं जातं. तर नेट रिटर्न त्या ठिकाणी आयडेंटिफाय करत असताना किंवा नेट रिटर्न इम्प्लाइज करत असताना आपल्याला ग्रॉस इन्कमच्या मधून जी काही त्या ठिकाणी असेट यूज करण्यासाठी जी काही कॉस्ट आलेली असते, म्हणजेच त्या ठिकाणी मॅनपॉवर कॉस्ट असेल किंवा जी काही ऑपरेट करण्यासाठी जी काही कॉस्ट आलेली असते ती डिडक्ट केल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला नेट रिटर्न मिळत असतं. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की एखादी मशिनरी यूज केल्याच्या नंतर किंवा कॅपिटल असेट यूज केल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून फर्स्ट आपल्याला ठिकाणी ग्रॉस इन्कम मिळत असतं. म्हणजेच त्या ठिकाणी टोटल इन्कम जे असेल ते आपल्या ठिकाणी आयडेंटिफाय होतं आणि त्या इन्कममधून ती मशिनरी किंवा ती जी काही असेट आहे ती ऑपरेट करण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात कॉस्ट आली किंवा त्याचा यूज करण्यासाठी आपल्याला किती प्रमाणात कॉस्ट आली ती त्या ठिकाणी डिडक्ट केली जाते ग्रॉस इन्कममधून आणि त्याच्यानंतर ठिकाणी आपल्याला नेट रिटर्न हे आयडेंटिफाय केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपल्याला लक्षात येईल की एखाद्या मशिनरीचे लाईफ स्पॅन हा 20 वर्षाचा असेल आणि या 20 वर्षाचा एक्सपेक्टेड त्या ठिकाणी नेट रिटर्न जो आहे तो आयडेंटिफाय केला जातो. म्हणजेच फर्स्ट त्या ठिकाणी 20 वर्षामध्ये आपल्याला किती प्रमाणात त्या ठिकाणी ग्रॉस इन्कम त्या ठिकाणी मिळू शकतं हे ठिकाणी आयडेंटिफाय केलं जातं आणि त्या ग्रॉस इन्कममधून आपल्याला ती मशिनरी ऑपरेट करण्यासाठी 20 वर्षामध्ये किती प्रमाणात त्या ठिकाणी खर्च येऊ शकतो हे त्या ठिकाणी एक्सपेक्ट केलं जातं आणि ते त्याच्यामधून आपल्याला मायनस केलं जातं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला नेट रिटर्न हे आयडेंटिफाय केले जातात. आणि हे नेट रिटर्न जे आहे ते एका वर्षासाठी आयडेंटिफाय केल्याच्या नंतर त्याचं 20 वर्षामध्ये मल्टिप्लिकेशन केलं जातं आणि मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला 20 वर्षासाठी जे काही ॲग्रिगेट नेट रिटर्न जे आहे ते आयडेंटिफाय केलं जातं आणि त्यालाच त्या ठिकाणी आपण प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड ऑफ कॅपिटल असेट असं म्हटलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की थोडक्यात प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड ऑफ टोटल असेट म्हणजेच काय, तर कॅपिटल असेट म्हणजेच काय, तर एखाद्या कॅपिटल असेटच्या माध्यमातून त्याच्या पूर्ण लाईफ टाईममध्ये आपल्याला त्या पूर्ण लाईफमध्ये ठिकाणी त्या कॅपिटल असेटकडून किती प्रमाणात आपल्याला नेट इन्कम मिळणार आहे किंवा किती प्रमाणात नेट रिटर्न आपल्याला मिळणार आहेत त्यालाच त्या ठिकाणी आपण प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड असं म्हटलं जातं. Along with the prospective yield, supply price of the capital asset is also taken into account before investing on the capital asset. Supply price refers to the cost of brand new capital asset. Any investor will compare the prospective yield and the supply price of the asset, and he would like to invest when the prospective yield is more than the cost or the supply price of the asset. आपल्याला या ठिकाणी मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल आयडेंटिफाय करत असताना प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड बरोबरच त्या ठिकाणी आपल्याला सप्लाय प्राईस जी आहे ती देखील त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करावी लागते. मग सप्लाय प्राईस म्हणजेच काय, तर एखादी जी काही ब्रँड न्यू कॅपिटल असेट असेल म्हणजे आपण जी काही न्यू कॅपिटल असेट ठिकाणी खरेदी करणार आहोत त्याच्यासाठी जी काही कॉस्ट येणार आहे त्याला ठिकाणी आपण सप्लाय प्राईस असं म्हटलं जातं. आणि इन्व्हेस्टर जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड आणि सप्लाय प्राईस यांच्यामध्ये कंपॅरिझन आपल्याला करताना दिसून येतात. आणि कंपॅरिझन केल्याच्या नंतर ज्या वेळेला प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड हा ठिकाणी कॉस्ट किंवा सप्लाय प्राईसपेक्षा जास्त असतो त्यावेळेलाच इन्व्हेस्टर हे त्या असेटमध्ये इन्व्हेस्ट करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच त्या ठिकाणी एखाद्या असेटमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्याच्या नंतर आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट किंवा रिटर्न जर मिळणार असतील तरच त्या ठिकाणी इन्व्हेस्टर हे त्या असेटमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करताना दिसून येतात. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड आणि सप्लाय प्राईसच्या माध्यमातून मार्जिनल एफिशियन्सी ऑफ कॅपिटल हे आयडेंटिफाय केलेलं दिसून येतं. MEC according to J.M. Keynes is the rate at which the prospective yield from the new capital asset to be deducted to the make it equal to the supply price of the asset. In other word of Keynes, MEC is that rate of discount which will make the present value of the series of annuity given by the return expected from the capital asset during the lifetime equal to the supply price. The formula used here to equalize the prospective yield to the supply price is as follows. CR is equal to Q1 divided by in bracket 1 plus R bracket complete 1 plus
Q2 divided by in bracket 1 plus R bracket complete 2 plus Q3 divided by in bracket 1 plus R bracket complete 3 dot dot Qn divided by 1 plus in bracket 1 plus R bracket complete n. Where the CR refers to the supply price of the asset, it is also known as the replacement cost. Q1, Q2 dot dot Qn represent the annual return from the capital asset. The term R refers to the rate of discount which is equalize the prospective yield to the supply price of the asset. Thus, R is the marginal efficiency of capital. In the above formula, the term Q1 divided by the in bracket 1 plus R bracket complete 1 represent the return to be received at the end of the first year discounted at the rate of R. Similarly, the other term in the formula stand for the return in the respective year. तर JMKS यांच्या मते MEC म्हणजेच काय तर प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड फ्रॉम द न्यू कॅपिटल असेट आणि सप्लाय प्राइस ऑफ द असेट यांच्यामधला जो काय डिफरन्स आहे किंवा यांच्यामधलं जे काही डिस्काउंटेड अमाऊंट आहे त्यालाच त्या ठिकाणी MEC असं म्हटलं जातं असं JMKS यांनी सांगितलेलं आहे. म्हणजेच त्या ठिकाणी थोडक्यात आपल्या लक्षात येईल की MEC म्हणजेच काय तर एका कॅपिटल असेटच्या पूर्ण लाईफ टाईममध्ये त्याची सप्लाय प्राइस आणि प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड फ्रॉम द न्यू कॅपिटल असेट यांच्यामधला जो काही गॅप आहे तो भरून काढण्यासाठी जो काही रेट ऑफ डिस्काउंट यूज केला जातो त्यालाच त्या ठिकाणी MEC असं म्हटलं जातं असं JMKS यांनी सांगितलं आहे. तर खाली आपल्याला फॉर्म्युला दिलेले या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड आणि सप्लाय प्राइस हे इक्वल करण्यासाठी आपल्याला तो फॉर्म्युला यूज केला जातो. तर ते कशा पद्धतीने तर फॉर्म्युला कोणता आहे तर CR इज इक्वल टू Q1 डिवायडेड बाय 1 प्लस R 1 प्लस Q2 divided by in bracket 1 plus R bracket complete 2 plus Q3 divided by 1 in bracket 1 plus R bracket complete 3 dot dot Qn divided by in bracket 1 plus R n अशा पद्धतीने फॉर्म्युला यूज केला जातो. तर CR म्हणजेच काय तर CR म्हणजे सप्लाय प्राइस ऑफ द असेट म्हणजेच त्या असेटची ठिकाणी सप्लाय प्राइस ही CRच्या माध्यमातून रिप्रेझेंट केली जाते आणि त्यालाच त्या ठिकाणी रिप्लेसमेंट कॉस्ट असं देखील म्हटलं जातं. तर Q1 Q2 आणि Qnच्या माध्यमातून काय रिप्रेझेंट केलं जातं तर कॅपिटल असेटच्या माध्यमातून आपल्याला ॲन्युअल रिटर्न किती प्रमाणात मिळाले हे Q1च्या माध्यमातून आपल्याला रिप्रेझेंट केलं जातं आणि Rच्या माध्यमातून काय रिप्रेझेंट केलं जातं तर प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड आणि सप्लाय प्राइस यांच्यामध्ये इक्वलायझेशन करण्यासाठी किंवा प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड आणि सप्लाय प्राइस हे इक्वल करण्यासाठी जो काही डिस्काउंटेड रेट आहे त्याला Rच्या माध्यमातून आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. तर तो R जो आहे त्याला ठिकाणी मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल असं म्हटलं जातं. या फॉर्म्युलामध्ये आपल्याला जे काही टर्म दिलेले आहेत ते म्हणजेच Q1 डिवायडेड बाय इन ब्रॅकेट 1 प्लस R1 याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पर्टिक्युलर इयरसाठी म्हणजेच फर्स्टच्या माध्यमातून त्या ठिकाणी फर्स्ट इयरसाठी त्या ठिकाणी किती प्रमाणात आपल्याला रिटर्न मिळाले आहेत ते रिप्रेझेंट केलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजेच R रेटच्या माध्यमातून आपल्याला किती प्रमाणात रिटर्न मिळाले आहेत ते रिप्रेझेंट केले जातात. आणि अशाच पद्धतीच्या इतर ज्या काही टर्म आहेत म्हणजेच Q2 Q3च्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला रिस्पेक्टिव्ह इयरसाठी किती प्रमाणात रिटर्न मिळाले डिस्काउंटेड रेटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला रिप्रेझेंट केलेले दिसून येतात. To find R or marginal efficiency of capital, the formula can be rearranged as follows. CR is equal to Q1 divided by in bracket 1 plus R bracket complete 1. Then the CR in bracket R 1 plus R bracket complete is equal to Q1. In bracket 1 plus R is equal to Q1 divided by CR. R is equal to Q1 divided by CR minus 1. तर या ठिकाणी आपल्याला R फाइंड करण्यासाठी किंवा मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल फाइंड करण्यासाठी जो फॉर्म्युला दिलेला आहे त्याचं रिअरेंजमेंट आपल्याला केलेली दिसून येते. म्हणजे आपल्याला वरती फॉर्म्युला काय दिला आहे तर CR इज इक्वल टू Q1 डिवायडेड बाय 1 इन ब्रॅकेट 1 प्लस R ब्रॅकेट 1 अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. तर त्याचं रिअरेंजमेंट कशा पद्धतीने केली आहे तर CR इन ब्रॅकेट 1 प्लस R म्हणजे जे काही डिवायडेड बाय 1 प्लस R होतं ते या ठिकाणी इंटूच्या माध्यमातून मल्टिप्लिकेशनच्या माध्यमातून CRच्या साईडला घेतलं आणि इट इज इक्वल टू Q1 म्हणजेच Q1 त्या ठिकाणी बाजूला राहिला. त्याच्यानंतर इकडे जो CR होता तो Q1च्या डिवायडेशन म्हणजेच मल्टिप्लिकेशनमध्ये होता तो डिवायडेशनमध्ये गेला. म्हणजेच त्या ठिकाणी फॉर्म्युला कसा झाला तर R1 इन ब्रॅकेट R1 प्लस R इज इक्वल टू Q1 डिवायडेड बाय CR अशा पद्धतीने फॉर्म्युला ठिकाणी तयार झाला. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की त्याचं परत रिवायजन केलं की R तसाच ठेवला आणि +1 होता त्याचा -1 त्या ठिकाणी दुसऱ्या बाजूला घेतला. म्हणजेच कशा पद्धतीने तर इन ब्रॅकेट Q1 डिवायडेड बाय CR -1 अशा पद्धतीने ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला ठिकाणी तयार झाला. म्हणजेच R फाइंड करण्यासाठी किंवा मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल फाइंड करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला ठिकाणी तयार झालेला दिसून येतो. तर या ठिकाणी आपण एक्झाम्पलच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की मार्जिनल इफिशियन्सी कशा पद्धतीने आयडेंटिफाय केली जाते.
एक्झाम्पलसाठी आपल्याला इन्फॉर्मेशन दिली आहे ती म्हणजे सप्लाय प्राईस ऑफ द असेट ही त्या ठिकाणी आपल्याला 1000 करोड त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर त्याचे प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड जो आहे त्याचं आपल्याला एका वर्षासाठी त्या ठिकाणी आपल्याला 1250 करोड हा ठिकाणी आपल्याला प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड दिलेला आहे. त्याच्यावरून आपल्याला आर कॅल्क्युलेट करायचं आहे किंवा मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल त्या ठिकाणी आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. तर ती कशा पद्धतीने, तर आपल्याला फॉर्म्युला दिला आहे तो म्हणजेच आर इज इक्वल टू इन ब्रॅकेट Q1 डिवायडेड बाय CR मायनस 1 या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. तर फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू घेऊया. तर Q1 म्हणजेच काय, तर प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड हे Q1च्या माध्यमातून आपल्याला रिप्रेझेंट केलेलं दिसून येतं. म्हणजे फर्स्ट वर्षासाठी प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड हा ठिकाणी Q1च्या माध्यमातून त्याची व्हॅल्यू किती आहे, तर 1250 करोड. आणि CRच्या माध्यमातून आपल्याला त्या प्रोडक्टची किंवा आपल्या जी असेटची सप्लाय प्राईस जी आहे ती आपल्याला CRच्या माध्यमातून रिप्रेझेंट केली जाते. तर ती प्राईस किती आहे, तर 1000 करोड आणि -1 अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू घेतल्या. त्याचं आपण सोल्युशन आयडेंटिफाय केल्याच्या नंतर 0.25 ही ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू मिळालेली दिसून येते. आणि त्याचं आपण पर्सेंटेजमध्ये कन्व्हर्जन केलं तर 25% आपल्याला त्या ठिकाणी मिळालेले दिसून येतात. म्हणजेच MEC मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल ही ठिकाणी आपल्याला 20% ठिकाणी आयडेंटिफाय झालेली दिसून येते. आणि आपल्याला MEC मिळाल्याच्या नंतर आपण प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड हा ठिकाणी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो, तर सपोज त्या ठिकाणी आपल्याला सप्लाय प्राईस ही 1000 करोड दिलेली आहे आणि MEC आपल्याला 0.25 त्या ठिकाणी दिलेला आहे. तर आपल्याला वरच्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड आयडेंटिफाय करूया. तर आपल्याला फॉर्म्युला दिला आहे तो म्हणजेच CR इज इक्वल टू Q1 डिवायडेड बाय 1 प्लस आर इन ब्रॅकेट 1 प्लस आर 1 अशा पद्धतीने ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. तर CRची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे ती म्हणजेच 1000, म्हणजेच सप्लाय प्राईस ही ठिकाणी आपल्याला 1000 करोड दिलेली आहे. त्याच्यानंतर Q1ची व्हॅल्यू आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे. त्याच्यानंतर डिवायडेड बाय 1 प्लस आपल्याला आरची व्हॅल्यू दिली आहे ती म्हणजेच 0.25. तर त्याचं आपण सोल्युशन आयडेंटिफाय केल्याच्यानंतर आपल्याला लक्षात येईल की आपल्याला 1250 ही त्या ठिकाणी आपल्याला सप्लाय प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड हा ठिकाणी आयडेंटिफाय झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने आपण MECच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड देखील आयडेंटिफाय करू शकतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण JM केन्स यांच्या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून आपण MEC म्हणजेच मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल हे आयडेंटिफाय करू शकतो. दस द MEC इज रेट ॲट विच द प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड इज डिडक्टेड टू मेक इट इक्वल टू द सप्लाय प्राईस ऑफ द capital asset. Once the MEC is calculated, the investor will be compared with the rate of interest. As long as MEC is greater than the rate of interest, the investment project will be undertaken. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की MEC म्हणजेच काय, तर आपलं जे काही प्रॉस्पेक्टिव्ह यील्ड जे आहे ते आपल्याला सप्लाय प्राईस बरोबर इक्वल करण्यासाठी त्या ठिकाणी जे काही डिस्काउंटेड रेट ठिकाणी यूज केला जातो त्याला ठिकाणी आपण MEC असं म्हटलं जातं. आणि एकदा का आपण MEC कॅल्क्युलेट केला की तो त्या ठिकाणी इंटरेस्ट रेट जो आहे त्याच्याबरोबर कम्पेअर केला जातो. आणि MEC हा ठिकाणी इंटरेस्ट रेटपेक्षा जास्त असेल तर ठिकाणी इन्व्हेस्टर जे आहेत ते आपल्याला इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट जो आहे तो अंडरटेक करताना किंवा त्या प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने MECचा यूज करून आपण त्या ठिकाणी एखादा प्रोजेक्ट जो आहे इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्ट जो आहे तो घ्यायचा की नाही हे आपण त्या ठिकाणी डिसाईड करू शकतो. त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला मार्जिनल इफिशियन्सी ऑफ कॅपिटल ही कॉन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिले ते म्हणजेच इन्व्हेस्टमेंट डिमांड कर. म्हणजेच त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट डिमांड कशा पद्धतीने असते तो करच्या माध्यमातून कशा पद्धतीने रिप्रेझेंट केला जातं ते या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.